मारेगावच्या पीएमसी उच्च प्राथमिक शाळेत शिक्षणाचा बाजार, 12 लाखांचा निधी गेला कुठे? मुख्याध्यापकाच्या पैसे खाऊ वृत्तीमुळे विद्यार्थ्यांची हाल. शाळा की भ्रष्टाचाराची कुरण, असा संतप्त सवाल आज मारेगाव शहरातील नागरिक विचारत आहे. येथील पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मारेगाव येथे गेल्या 2 वर्षात विकासाच्या नावाखाली तब्बल 12 लाख रुपयांचा निधी लाटण्यात आला असून प्रत्यक्षात मात्र शाळेची अवस्था एखाद्या उकिरड्यापेक्षाही भयानक झाली आहे. मुख्याध्यापकाच्या भ्रष्ट कारभारामुळे निष्पाप विद्यार्थ्यांचे आरोग्य आता टांगणीला आले आहे. 12 लाखाचा मलिदा आणि अस्वच्छतेचा डोंगर. शासनाने ही शाळा हायटेक करण्यासाठी आणि मॉडेल स्कूल बनवण्यासाठी 12 लाख रुपये दिले. मात्र शाळेत साधे विद्यार्थ्यांसाठी खेळण्याचे साहित्यही नाही. हा पैसा नेमका कोणाच्या घशात गेला? मुख्याध्यापकांनी स्वतःच्या फायद्यासाठी या निधीवर डल्ला मारला का, असा थेट आरोप पालकांकडून केला जात आहे. मॉडेल स्कूलच्या गोंडस नावाखाली केवळ कागदोपत्री घोडे नाचवून टक्केवारी खाण्याचे काम येथे उघडपणे सुरू असल्याचे दिसत आहे. मुलींच्या नशिबी नरकवास. व्हिडिओमध्ये दिसणारे विदारक दृश्य कोणाचेही डोळे उघडण्यासाठी पुरेसे आहे. प्रसाधनगृहात घाणीचे ढिगारे, साचलेली माती आणि तुटलेले नळ, हेच का ते प्रशासनाचे पीएमसी मॉडेल? विशेषतः मुलीच्या प्रसाधनगृहाची अवस्था इतकी दयनीय आहे की तिथे उभं राहणंही कठीण झालं आहे. 15 दिवस झाले तरी साधी स्वच्छता किंवा दुरुस्ती होत नाही. कारण मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या सोयीपेक्षाही निधी लाटण्यात जास्त रस असल्याचे दिसून येते. प्रशासनाचे लाड आणि मुख्याध्यापकांची मनमानी. शाळेच्या इमारतीचे छत फुटले आहे. वर्गातील बाकांची मोडतोड झाली आहे. साहेब, एकदा शाळेत येऊन स्वतः डोळ्यांनी पहा. जर एखादा मोठा शिक्षण अधिकारी अचानक तपासणीला आला तर हीच नरक सदृश्य शाळा त्यांना दाखवणार का? मुख्याध्यापकांच्या या बेजबाबदार आणि पैसे खाऊ वृत्तीमुळे शाळेचे नाव मातीत मिसळले आहे. आता सहन करणार नाही, तात्काळ निलंबन करा. हा केवळ निष्काळजीपणा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेला क्रूर खेळ आहे. या 12 लाखाच्या निधीची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून भ्रष्ट मुख्याध्यापकांना निलंबित करावे, अशी मागणी संपूर्ण मारेगाव शहरातून होत आहे. जर आठवड्याभरात परिस्थिती सुधारली नाही तर शाळेला कुलूप ठोकून तीव्र चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे. मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ. एवढं काम आहे, बाकी काही नाही. फिल्टर साबण आहे, सगळं आहे, आणि इथं आपल्याला